अकोला से एक महत्वपूर्ण बयान सामने आया है, जहां बीजेपी के राज्य अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नीतीश राणे के विवादास्पद बयान का विरोध किया। मंत्री नीतीश राणे ने कहा था कि अब केवल महायुति के कार्यकर्ताओं को ही धन मिलेगा, जबकि महागठबंधन और उबाठा के लोगों को कोई वित्तीय सहायता नहीं दी जाएगी। इस पर चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि एक लोकतंत्र में विकास की प्रक्रिया में सभी को शामिल किया जाना चाहिए और विपक्ष को भी धन मिलना चाहिए। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये असा निर्णय झाला होता। उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री असताना असे बोलले होते की फक्त महाविकास आघाडीच्याच आमदारांना आम्ही निधी देऊ आणि भाजपाच्या आमदारांचे निधी थांबवण्यात आले होते। त्यांनी जरी असं केलं असेल तरी आम्ही असं करणार नाही। सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर 288 विधानसभा या महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्त्वाच्या आहे। एखाद्या ठिकाणी काँग्रेस निवडून आली किंवा उबाठा निवडून आली तर त्यांच्यावर अन्याय करणे काही योग्य होणार नाही। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की महाराष्ट्राचा एकंदरीत विकास झाला पाहिजे।